नमस्कार शिवसकाळ मंडळी. तर आपण परत एकदा आलेलो आहोत ब्रह्मगिरी पर्वताच्या दर्शनासाठी आणि आपण आता गाडी पाठीमागे पार्क केलेली आहे, आपण पाहू शकता. आणि इथून आता आपण सोबत घेतलेल्या आहेत काठ्या आणि इथून आपण आता सुरू करणार आहोत आजच्या आपल्या या ब्रह्मगिरीचा ट्रेक. सोबत आहेत आपल्या नेहमीप्रमाणे मित्र चौरे सर आहेत, पवार सर आहेत, सूर्यवंशी सर, मागे नेहमीचे ट्रेकर्स भोये सर आणि आपल्या नेहमी सोबत असणारे जगताप सर. चला तर मग मंडळी आपण आज सुरुवात करूया. हर 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 हर. तर मित्रांनो आता आपण 8 वाजता या ठिकाणाहून सुरुवात केलेली आहे. 4 ते 5 पायऱ्या चढून आल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी हा एक मॅप बघायला मिळतोय. आपल्याला पूर्ण ब्रह्मगिरी पर्वताचा मॅप आपल्याला या ठिकाणी दिसतोय बघा मित्रांनो. निवृत्तनाथ महाराज मंदिर आणि श्री गणिनाथ गुफा, त्यानंतर रामतीर्थ, 108 महादेव मंदिर आणि वरती पाहिलं तर आपण श्री हनुमान मंदिर, गौतम ऋषी, गोमुख मंदिर, चक्रधर स्वामी मंदिर, श्री जटा मंदिर आणि गंगाधरसाठी पर्यायी मार्ग, असं सर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं मित्रांनो. आणि आजचा जो निसर्ग आहे मित्रांनो, अतिशय डोळ्याला सुखावणारा असा निसर्ग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. या नकाशाच्याच दुसऱ्या बाजूला म्हणजे उजव्या हाताला आपल्याला या ठिकाणी ब्रह्मगिरीची महती आपल्याला वाचायला मिळते मित्रांनो. ब्रह्मगिरीची जी काही उंची आहे समुद्रसपाटीपासून ती 4248 फूट इतकी आहे मित्रांनो. आणि त्याचं पूर्ण महात्म्य आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळतं. ते आपण व्हिडिओ पॉज करून आरामशीर वाचू शकता मित्रांनो. आणि दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यास नाही यमपुरी, नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्य नाही गणना, असं सुंदर आपल्याला सुभाषित या ठिकाणी वाचायला मिळतं. आणि येथून आता आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. आत्ता आपण मित्रांनो तिकीट घराजवळ पोहोचलेलो आहोत. आणि या ठिकाणी किती फी आपली? प्रति व्यक्ती आपल्याला या ठिकाणी 30 रुपये फी आहे मित्रांनो. आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपण नाव नोंदणी करून वरती निघणार आहोत. आपण या ठिकाणी पावती घेतलेली मित्रांनो आणि आपण अवश्य या ठिकाणी नाव नोंदणी करून पुढील प्रवास जो आहे तो या ठिकाणी सुरू करणार आहोत. काहीच अंतर चालून आल्यानंतर समोर बघू शकता आपण दुर्गा माता मंदिर आहे या ठिकाणी. दुर्गा माता की. तर मित्रांनो पार्किंगपासून जवळपास 20 ते 25 मिनिटाचं अंतर चालल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला या ठिकाणी गंगाद्वारचा रस्ता दिसतोय. या ठिकाणाहून देखील आपण मित्रांनो गंगाद्वारसाठी जाऊ शकतो. आणि आपण बघू शकता वरून पाऊस चालू आहे तरी या ठिकाणी घामाच्या धारा वाहत आहेत. अतिशय सुखद असं वातावरण आहे मित्रांनो. आणि आपण वरतून दर्शन करून आल्यानंतर या ठिकाणी गंगाद्वारला देखील आपण भेट देणार आहे मित्रांनो. तोपर्यंत तुम्ही अवश्य आपला हा जो व्हिडिओ आहे हा अवश्य बघत राहा मित्रांनो. आणि जर गंगाद्वारचा व्हिडिओ बघायचा असेल तर वरील आय बटनच्या लिंकवरती जाऊन आपण तो बघू शकता. या गडाला धार्मिक महत्त्व तर आहेच, परंतु ऐतिहासिक देखील महत्त्व या किल्ल्याला लाभलेले आहे मित्रांनो. या किल्ल्याची निर्मिती इसवी सन 13व्या शतकामध्ये यादवांच्या काळामध्ये करण्यात आली आणि त्याचे पुरावे देखील आपल्याला काही ठिकाणी बघावयास मिळतात. येथील असलेल्या कातळकोरीव पायऱ्या हे त्याची साक्ष देतात. यादवांच्या नंतर हा जो काही त्र्यंबकगड आहे हा बहामनी राजवटीखाली आला. बहामनी राजवटीनंतर या ठिकाणी निजामशाही, त्यानंतर मुघल आणि त्यानंतर मराठ्यानंतर हा किल्ला ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यामध्ये होता. आणि त्यानंतर इंग्रज राजवट, असा अतिशय सुंदर असा इतिहास लाभलेला हा जो काही ब्रह्मगिरी उर्फ त्र्यंबकगड आहे मित्रांनो हा आहे. आणि याला आध्यात्मिक तर महत्त्व आहेच, आपण आध्यात्मिक महत्त्व जाणून घेतलेलंच आहे मित्रांनो. तर चला अजूनही बरंचसं काही बाकी आहे मित्रांनो. पाठीमागं बघू शकता आपण ही टीम नेहमी आपल्यासोबत असते मित्रांनो. आणि मागील व्हिडिओसाठी तुम्ही खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात आणि सहकार्य केलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे या ठिकाणी
मनपूर्वक आभार मित्रांनो. नमस्कार नमस्कार. ट्रॅव्हलर जयराम या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हर हर. आणि मित्रांनो, ब्रह्मगिरी या पर्वतावरती खूप सारे वानरराज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि त्यामुळे आपण बघू शकता, जेव्हा आपण प्रोटेक्शन म्हणून या ठिकाणी काही काठ्या घेतलेल्या आहेत मित्रांनो. शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहता राहा मित्रांनो. आणि जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला देखील विसरू नका. गंगाद्वारच्या द्वारापासून पुढे आल्यानंतर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी एक ऐतिहासिक वास्तू या ठिकाणी पाहावयास मिळते. अतिशय सुंदर अशी वास्तू मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चला आपण ही वास्तू जाऊन बघूया, आनंद घेऊया. आणि येथून काही पायऱ्या चढून आल्यानंतर आपण बघू शकता, या ठिकाणी गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती मुख्य दरवाजाजवळती आपल्याला कोरलेली दिसते आहे. आणि हे यादवकालीन यादवकालीन हा भव्य असा राजवाडा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय मित्रांनो. आणि यामध्ये आपल्याला ही काही देवकोष्टके देखील आपल्याला कोरलेली दिसत आहेत. जय श्रीराम. आणि मध्ये आल्यानंतर मध्ये पण एक मोठी खोली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आणि पाठीमागून आपल्याला या ब्रह्मगिरी पर्वताचं दर्शन होतं आहे मित्रांनो. आणि खूप धुकं पसरलेलं आहे. आणि पाठीमागे सुद्धा बघू शकता मित्रांनो, गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती या कमानीमध्ये कोरलेली आपल्याला दिसते. येथील कमानीवरती आपण बघू शकता मित्रांनो, द्वारपाल आपल्याला या ठिकाणी कोरलेले दिसत आहेत. आणि अतिशय पुरातन असल्यामुळे या ठिकाणी काही मूर्तींची झीज झालेली आपल्याला दिसते आहे. आणि हा जो राजवाडा आहे मित्रांनो, हा 2 मजली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. आणि भोयेसर बघा वरती आपल्याला दिसत आहेत खिडकीमध्ये. या राजवाड्याच्या डाव्या बाजूने काही पायऱ्या बनवलेल्या दिसत आहेत आपल्याला. या पायरी मार्गाने आपण वरील मजल्यावरती या ठिकाणी जाऊ शकतो मित्रांनो. अतिशय सुंदर असा नजारा आणि अतिशय भव्य अशी खोली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आपण बघू शकता, चौरेसर सुद्धा उत्सुकतेने या ठिकाणी बघायला आलेले आहेत. याही ठिकाणी आपल्याला खालीलप्रमाणेच 2 भव्य रूम, नाही इथं वरती 3 रूम दिसत आहेत मित्रांनो. पाठीमागच्या बाजूला 2 रूम आपल्याला काढलेल्या दिसत आहेत. या ठिकाणी आपल्याला नागदेवता बघायला मिळते. आणि त्याच बाजूला आपल्याला ही शिवलिंग देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि येथून सुरू झालेली आहे रेलिंगचा हा पायरी मार्ग. साधारणपणे गाडी पार्क केल्यानंतर आपण पाऊण तासामध्ये या रेलिंगच्या मार्गापर्यंत पोहोचतो मित्रांनो. आणि इकडे बघू शकता, हे वानर राजांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतंय मित्रांनो. आत्तापर्यंत आलेला थकवा या ठिकाणी हे सुंदर असे खळखळणारे निर्झर पाहून मित्रांनो दूर झालेला आहे. आणि अतिशय डोळ्याचं पारणं फेडणारा निसर्ग आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे. हे आपण ब्रह्मगिरीचे कातळकडे
आणि त्यावरनं फेसाळणारे हे शुभ्र धबधबे आपण या ठिकाणी पाहू शकता. येथूनच काही अंतर चालून आल्यानंतर मित्रांनो त्र्यंबक नगरीचं पूर्ण दर्शन आपल्याला या ठिकाणाहून घडतंय. आता आपण पहिल्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहोत मित्रांनो. आणि या ठिकाणी उजव्या बाजूला पहिली गुहा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. हर हर महादेव. तिथून 20 मिनिटं अंतर चालून आल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला या गुहेपासनं कातळ कोरीव पायऱ्या सुरू झालेल्या आहेत मित्रांनो. आपण बघू शकता या कातळ कोरीव पायऱ्या या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. आणि या पायरीला नमन करून आता आपण पुढील जो काही ब्रह्मगिरीचा ट्रेक आहे मित्रांनो हा या ठिकाणी आपण सुरू करत आहोत मित्रांनो. बोला हर हर. तर मित्रांनो ही जी बारी आहे याच ठिकाणी आपल्याला वानरराज खूप भेटतात मित्रांनो. आणि तेच आपल्याला या ठिकाणी जास्त बघायला मिळतात. सरांना मागे तुमच्याकडे बॅग नाही तुम्ही मागे. हर हर बम 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 बम. आत्ता पोहोचलेलो आहोत आपण मित्रांनो हनुमानाच्या ठिकाणी. सुंदर अशी हनुमानाची मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. गाईडची गरज पडेल का तुम्हाला? 300 रुपये करते मित्रांनो. हा जो टप्पा आहे ना याच टप्प्यावर आपल्याला हे जे वानरराज आहेत मित्रांनो हे हो या ठिकाणी हा वानरराजांचा जगात नाकाच आहे मित्रांनो. तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अतिशय घाबरत मित्रांनो आपण या ठिकाणी शूट केलेला आहे. आणि हा जो पायरी मार्ग आपण पाहत आहोत मित्रांनो हा पाहिल्यानंतर आपल्याला 7 वाहनकालीन रचना आपल्याला या ठिकाणी आठवते मित्रांनो. 7 वाहनाच्या कालामध्ये हा पायरी मार्ग या ठिकाणी कोरण्यात आला असावा असं एकंदरीत आपण या ठिकाणी म्हणू शकतो मित्रांनो. आणि चढून खूप दम लागलेला आहे मित्रांनो. अतिशय मनाला थक्क करणारा हा जो काही प्रवास आहे हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि या ज्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत त्या या ठिकाणी संपलेल्या आहेत. अजूनही पुढे बाकी आहेत. या ठिकाणी आपल्याला ही दुसरी गुहा या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो. येथून चढून आल्यानंतर आपण बघू शकता मित्रांनो हा अगदी छणीने असा कातळ कोरून काढलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय. अगदी गुळगुळीत, जेणेकरून या ठिकाणाहून कोणी चढू नये म्हणून या प्रकारची व्यवस्था केली असावी असं एकंदरीत आपण म्हणू शकतो.
इथून आपण पहिल्या द्वाराजवळ पोहोचलेलो आहोत. हा त्र्यंबकगडाचा ब्रह्मगिरीचा हा पहिला दरवाजा या ठिकाणी आपण बघू शकता. ही पूर्णतः कातळामध्ये कोरून काढलेला हा पायरी मार्ग अतिशय सुंदर असा अनुभव आपल्याला या ठिकाणी देतोय मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण पोहोचत आहोत त्र्यंबक दरवाजाजवळ आणि हा आहे त्र्यंबकगडाचा महादरवाजा. यामधनं आपण आता प्रवेश करत आहोत. आणि पाठीमागे बघू शकता हा अगदी कातळात कोरून काढलेला पायरी मार्ग. या ठिकाणी आपल्याला ही काही देवकोष्टिके देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि येथून वर चढून आल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला या ठिकाणी या देवळ्या बघायला मिळतात मित्रांनो. आपण बघू शकता या ठिकाणी या मोठ्या मोठ्या 2 देवळ्या आपल्याला कोरलेल्या दिसत आहेत. 15 ते 20 मिनिटं अंतर चालल्यानंतर आपण या वरील ठिकाणी पोहोचतो मित्रांनो. या ठिकाणी घेऊया थोडासा ब्रेक मित्रांनो. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा. तर मित्रांनो आपण तब्बल 1 तासामध्ये वरती पोहोचलेलो आहोत. ज्या ठिकाणी कातळ कोरीव पायऱ्या संपलेल्या आहेत. पार्किंग पासून या ठिकाणी आपल्याला 1 तासाचा वेळ चढण्यासाठी लागतोय. आणि आता सुरुवात झालेली पावसाला मित्रांनो. इथून परत एक टप्पा आपल्याला वरती चढून गेल्यानंतर आपण ब्रह्मगिरीच्या पठारावरती पोहोचणार आहोत मित्रांनो. आणि तुम्ही जर इथपर्यंत आला असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. बघत राहा. आणि इकडे बघू शकता मित्रपरिवारांनी या ठिकाणी रेनकोट चढवलेला आहे. हर हर. येथून वरती आल्यानंतर मित्रांनो खूपच धुकं आलेला आहे. हनुमानरायांचं दर्शन घेऊन आपण या ठिकाणी वरती आलेलो आहोत. आणि या ठिकाणी आपण बघू शकता खूप सारं धुकं या ठिकाणी पसरलेलं आहे. तर मित्रांनो कातळ कोरीव पायऱ्या चढून आल्यानंतर पुढे जो टप्पा आहे हा देखील दमछाक करणारा आहे. तो आपण आता चढून वरील पठारावरती थोड्याच वेळात पोहोचत आहोत मित्रांनो. चला. तर मित्रांनो अखेर आपण आता वरच्या पठारावरती पोहोचलेलो आहोत. प्रचंड प्रमाणात या ठिकाणी धुकं पसरलेलं आहे आपण बघू शकता या ठिकाणी. आणि येथूनच आता हे डाव्या बाजूला जाणारी जी काही वाट आहे ही आपण गौतम ऋषी मंदिर आणि गंगा गोदावरी उगम या ठिकाणी जाते त्या ठिकाणी जाणार आहोत. वरील पठारावरती थोडा विश्राम केल्यानंतर मित्रांनो आपण आता निघालेलो आहोत गंगा गोदावरी उगम स्थानाकडे. आणि जळगावच्या केडी खाऊन आपण या ठिकाणी निघालेलो आहोत. आणि या ठिकाणी थोडासा रिस्की थोडा पॅच दिसतोय मित्रांनो आपल्याला. या ठिकाणी उतरून आपण आता पुढे निघालेलो आहोत. आपण बघू शकता या ठिकाणी थोडा रिस्की रस्ता आहे मित्रांनो. त्यामुळे आपण थोडा वळसा घालून इकडनं
निघत आहोत. ज्या ठिकाणी आपल्याला रिस्की वाटतं मित्रांनो, अशा ठिकाणाहून अजिबात प्रवेश करू नका मित्रांनो. थोडा वेळ लागला तरी चालेल, परंतु आपण चांगल्या मार्गानेच या ठिकाणी पुढील प्रवास करायचा आहे. आणि बघू शकता आपण या ठिकाणी 20 ते 25 फुटानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी काहीच दिसत नाही धुक्याशिवाय. तर आता आपण मित्रांनो मूळ गंगेकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ पोहोचलेलो आहोत आणि येथून या खाली जाणाऱ्या रस्त्याकडे आता आपण येथून निघणार आहोत. चला येथून आपण पुढे निघूया. इथून पुढे आल्यानंतर आपल्याला हे छोटी छोटी मंदिरे या ठिकाणी पाहावयास मिळतात आणि या ठिकाणी एक स्तंभ देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यावरती काही देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आपल्याला दिसत आहेत. हे त्या काळातील राजवटीचे आपल्याला काही अवशेष या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि ब्रह्मगिरी मुख्य दर्शनच्या मंदिरा ठिकाणी आपण आता पोहोचत आहोत मित्रांनो. अतिशय धुकं दाट पसरलेलं आहे, त्यामुळे आपल्याला येथील जो काही निसर्ग आहे तो निहाळता येत नाही मित्रांनो. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तर आता आपण ब्रह्मगिरी मुख्य दर्शन या मंदिराच्या ठिकाणी पोहोचत आहोत. गर्दी नाही आहे, त्यामुळे आपण आता फटाफट या ठिकाणी दर्शन घेणार आहे. या ठिकाणी मध्ये आल्यानंतर आपल्याला हे एक कुंड पाहायला मिळतंय आणि हे ब्रह्मगिरी मुख्य दर्शन आहे. कसली मूर्ती आहे? या ठिकाणी गोदावरी मातेचं दर्शन होतंय मित्रांनो. आपल्याला ही गोदावरी माता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि इथून आपण बघू शकता की गोमुखातनं गोदावरी माता या ठिकाणी निघालेली आहे. हर हर गंगे शिव शिव गंगे. हा गोमुखातनं गोदावरी निघून मित्रांनो या तळ्यामध्ये येते आणि या तळ्यामधनं आपण बघू शकता ती या मार्गाने इकडे पुढे मार्गस्थ झालेली आहे. पार्वती पते हर 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 बम 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 बम. येथे एक आपल्याला तलाव पाहायला मिळतोय आणि या तलावाच्या पुढच्या दिशेने देखील आपल्याला काही मंदिरे या ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला येथेही एक पुष्करणी आपल्याला बघायला मिळते मित्रांनो. आपण बघू शकता अतिशय उत्तम स्थितीमध्ये ही पुष्करणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. येथून पुढे आता आपण मूळ गंगेच्या
मंदिराकडे आलेलो आहोत आणि थोडं थोडं धुकं देखील आता कमी व्हायला लागलेले मित्रांनो आणि येथील निसर्ग देखील या ठिकाणी आता नजरेस पडतोय मित्रांनो. आपण या ठिकाणी बघू शकता अतिशय सुंदर असा नजारा आपण या ठिकाणी बघू शकतो आणि ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्ग देखील आपण या ठिकाणाहून बघू शकतो मित्रांनो. आणि समोरच दिसतंय आपल्याला या आहे मूळ गंगा मंदिर, त्याचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतंय मित्रांनो. तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता हे जे ठिकठिकाणी दगड एकमेकांवरती रचलेले आपल्याला दिसत आहेत. तर या दगडांचा अर्थ काय असला पाहिजे मित्रांनो हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. काही जणांचं म्हणणं असं आहे की आपण जी इच्छा मनामध्ये धरून व्यक्त केली त्या इच्छापूर्तीसाठी असे दगड एकमेकांवरती रचले जातात. हे ब्रह्मगिरीच्या वरील पठारावरती आल्यानंतर आपल्याला बऱ्याच ठिकाणी असे हे जे काही दगड आहेत हे रचलेले आपल्याला दिसत आहेत मित्रांनो. तुम्ही देखील सांगा या मागची काही आख्यायिका आहे का की अजून काही दुसरं. येथून बघू शकता मित्रांनो हे ब्रह्मगिरीचं सौंदर्य, अगदी डोळ्याचं पारणं फेडणारं हे सौंदर्य आपल्याला क्षणाक्षणाला अनुभवता येतंय मित्रांनो. अगदी क्षणामध्ये धुकं आणि क्षणातच पाऊस, अतिशय छान असा नजारा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. मूळ ब्रह्मगिरी दर्शन आणि गोदावरी दर्शन केल्यानंतर आपण आता खालील मार्गाने पुढे निघालेलो आहोत मित्रांनो. या अगदी ब्रह्मगिरीच्या कातळकड्याच्या वरनं आपण आता शिवजटा मंदिराकडे निघालेलो आहोत मित्रांनो. साधारणपणे ब्रह्मगिरी फिरायचं म्हटल्यास मित्रांनो आपल्याकडे 2.5 ते 3 तासाचा परिपूर्ण मोकळा वेळ असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला हे परिपूर्ण आणि मनसोक्त याचा दर्शन घेता येईल तुम्हाला मित्रांनो आणि सर्व स्थाने तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. आता येथून खालून आपण मित्रांनो साधारण 15 मिनिट अंतर चालल्यानंतर आपण पुढे बघू शकता शिवजटा मंदिराजवळ पोहोचत आहोत. आणि येथे देखील आपण शिवजटा मंदिरामध्ये गंगा उगम पावली त्याचं दर्शन आपण या ठिकाणी घेणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो अखेर आपण आता शिवजटा मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्याला जवळपास 1.5 ते पावणे 2 तासाचा वेळ लागलेला आहे. तिकडील संपूर्ण मंदिरांचं दर्शन करून आपण आता शिवजटा मंदिरामध्ये दर्शन घेणार आहोत. चला शिवजटा मंदिराचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो हेच ते मंदिर आहे ज्या ठिकाणी गौतम ऋषींनी शिवशंकरांची तपश्चर्या करून गंगा अवतरण्यास त्यांना भाग पाडलं आणि त्या गंगेमध्ये स्नान करून त्यांचं गोहत्येचं पातक या ठिकाणी कमी झालं. या
ब्रह्मगिरी पर्वतावरती गंगा गोदावरी मातेला या ठिकाणी अवतरण्यास गौतम ऋषींनी भाग पाडलं ते हे ठिकाण आपण आज या ठिकाणी पाहत आहोत आणि याचं दर्शन देखील आपण तुम्हाला या ठिकाणी घडवणार आहोत. आणि गौतम ऋषींच्या बद्दल आपण संपूर्ण माहिती मागील व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, ती वरील आय बटनवर जाऊन तुम्ही बघू शकता. आणि ब्रह्मगिरी संपूर्ण प्रदक्षिणा ही देखील आपण तुम्ही आपल्या या चॅनलवरती बघू शकता. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे देखील जाऊन आपण चेक करू शकता मित्रांनो. चला तर मग आपण जाऊया आणि शिवजटा मंदिराचं दर्शन घेऊया मित्रांनो. गंगा भेट गंगा गोदावरी नमस्ते दर्शनम काशीवासी शिवासनी कालभैरव पूजनम कोटिकन्या महादान एक बिल्वपत्र पुष्पफूल वस्त्रदान श्रावण सोमवार अमावस्या पूजन सहपरिवार करीक्षे. हर 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 बम 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 बम. गंगा गोदावरी जटा शंकरयात्रा संपूर्ण सकल यात्रा फल प्राप्ति अस्तु. शांति से दर्शन करो. तर मित्रांनो आताच आपण शिवजटा मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे, ज्या ठिकाणी गंगा अवतरलेली आहे आणि येथून ती गंगा गंगावतारला निघालेली आहे अशी आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते. येथून आता आपण या उजव्या बाजूने दुर्गा भंडारकडे जाणार आहोत आणि तेथील देखील नजारा तुम्हाला या ठिकाणी आपण दाखवणार आहोत. तर तुम्ही शेवटपर्यंत सोबत राहा मित्रांनो. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात संकोच करू नका मित्रांनो. चला तर आता आपण दुर्गा भंडारकडे निघूया.